ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज पोलिसांनी जे रिमांडसाठी कारणं दिलेले होते ते अत्यंत तकलादू स्वरूपाचे कारणं होते। खरं तर तपास पूर्ण झालेला आहे, DCR जप्त आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमा झालेल्या असताना पोलिसांचं तरी पण त्यांना PCR पाहिजे होता। त्यामुळे न्यायालयाने PCR देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि 6 तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिलेला आहे। त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। आज जामिनासाठी काही अर्ज केला होता आज केला होता नाही, कारण की 5 वाजून गेलेले असल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही आहे, पण उद्या ते लवकर सकाळी अर्ज करतील असं दिसतं। कुठले ठळक मुद्दे मांडले गेले आजच्या युक्तिवादाच्या दरम्यान? म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काल आपल्या सगळ्यांसमोर मी सांगितलं होतं की दारूबंदीचं सेक्शन लावलं पाहिजे आणि त्यांनी आज दारूबंदीचं 2 कलम लावलेले आहेत। त्यानंतर भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। 420 हे कलम लावलेला आहे, कारण की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे। 1000 काही रुपये असतील, पण ती सरकारची तेवढ्या अमाऊंटची फसवणूक आहे आणि म्हणून 420 लावला असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता 420 टिकाऊ आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एवढी महागडी कार घेऊन सुद्धा रजिस्ट्रेशन न करता ती गाडी चालवण्यात येत होती, याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते। त्यामुळे 420 कलम लावलेला आहे। जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे, आणि त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी केवळ जामिनावर आज फोकस केलेला असल्यामुळे या कलमांना विरोध करण्यात आलेला नाही, पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलम पोलिसांनी लावलेले आहेत त्यालासुद्धा आरोपीतर्फे विरोध करण्यात येईल असं मला वाटते। सर, 7 दिवसांची पोलिसांनी कस्टडी काय युक्तिवाद झाला त्यानंतर बघा, नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही, ते संवेदनशील प्रकरण आहे, भावनाशील प्रकरण आहे। 2 मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे। परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे। पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचा आहे, DCR आणि सगळं फुटेज जप्त करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे। आणि जे पब ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र पबचे रजिस्ट्रेशनचे आणि बाकी सगळे आहेत उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे ते सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे। त्यामुळे जो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बिअर बार किंवा यांचे लायसन्स, परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे, स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच गौण झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली। 6 आरोपी। सर, हिंदी में बता दीजिए क्या हुआ आज कोर्ट में, डिफेंस का प्रोसिक्यूशन का क्या आर्ग्यूमेंट था, आपने कितनी क्या बातें रखी और क्या फैसला आया? नहीं, मैं जो कोर्ट में हुआ है वो बता रहा हूँ। आज हमने इंटरवेनर की तरफ से कुछ भी बात नहीं कही, लेकिन इतना ही हमने कहा है कि जो उसके साथ बाकी लड़के पब में थे, दारू पी रहे थे, उनके नाम अभी तक नहीं आए हैं सामने, और वो कौन से स्कूल से थे, कौन सी परीक्षा उन्होंने देने के बाद ये पार्टी आयोजित की थी, इसका भी कुछ जिक्र पुलिस ने अभी तक नहीं किया है, वो इन्वेस्टिगेशन में आना चाहिए था। दूसरी बात, जो आरोपी सब हैं उनके तरफ से युक्तिवाद पहले ही पुराना जो है वही किया गया है, क्योंकि पुलिस के पास कोई नए ग्राउंड नहीं थे PCR मांगने के लिए। उन्होंने कहा था कि ड्राइवर को आज अरेस्ट किया है इसलिए हमें PCR चाहिए, DCR जब्त किया इसलिए हमें उसका इन्वेस्टिगेशन या एनालिसिस करना है उसके लिए PCR चाहिए, जो पब और बियर बार रेस्टोरेंट्स है उसके डॉक्यूमेंट्स चाहिए और उसका इन्वेस्टिगेशन करना इसलिए PCR चाहिए। लेकिन ये सभी कारण जो है वो कोर्ट ने ज़्यादा इम्पॉर्टेंट है ऐसे नहीं माने और उन्हें MCR दिया गया है।
तो अभी जामीन मिलने का उनका रास्ता एक प्रकार से हम बोल सकते हैं आसान हो गया। कब तक के लिए जेसी में भेजा गया है? 6 तारीख तक उनको जेसी में रखा। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।